नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात बुलेटिनची एका मोठ्या बातमीनं, ब्रेकिंग न्यूजनं करूया. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात चकमक झाली आहे आणि 13 माओवादी ठार झालेले आहेत. कोरचुली या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि माओवादी यांच्यात मागचे तब्बल 10 तास चकमक सुरू होती आणि या चकमकीची भीषणता दाखवणारा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. यात गोळीबाराचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आम्ही. सुरक्षा दलाची टीम नक्षलवाद विरोधी मोहिमेवर होती आणि तेव्हा ही चकमक उडाली, ज्यात 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. मोठी उपलब्धी आहे. जे जप्त करण्यात आलेलं साहित्य आहे ते आपण बघू शकतो आणि आता गोळ्यांचा आवाज. कोरचोलीच्या जंगलात चकमक सुरू होती. नक्षलवाद विरोधी मोहिमेमध्ये 10 तास चकमक सुरू राहिली आणि या चकमकीत अनेक माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात, साधारणपणे 10हून अधिक म्हणजे 13 माओवादी ठार झालेले आहेत. त्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. ही मोठी उपलब्धी आहे. बिजापूर जिल्ह्यामधली ही चकमक. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना अधिक विचारूया. महेश, 10 तास सलग ही चकमक सुरू होती आणि 13 माओवाद्यांना ठार करण्यात यश आलंय. अनेक महत्त्वाचं साहित्य जप्त केलंय. त्यांच्याकडून काय सांग? सुवर्ण, आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड करण्यामध्ये सुरक्षा दल सक्रिय झालेले आहेत. गडचिरोलीत 8 दिवसापूर्वी 3 माओवाद्यांना तेलंगणातून घुसलेलं ठार करण्यात आलं होतं आणि लगतच बिजापूर जिल्हा आहे. या बिजापूर जिल्ह्यातही सीमावर्ती भागात माओवाद्यांच्या हालचाली वाढलेल्या होत्या. त्यावरून छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी काल एक मोठं ऑपरेशन परवापासून लॉन्च केलं होतं. माओवाद्यांचं एक मोठं इनपुट होतं. गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं जो जंगल आहे त्या भागात माओवाद्यांचा प्लाटून 2ची कंपनीचे माओवादी आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार बिजापूर पोलीस, छत्तीसगडचे बस्तर फायटर्स, सीआरपीएफ असं जॉईंट ऑपरेशन होतं आणि काल सकाळी माओवाद्यांना घेरल्यानंतर त्या ठिकाणी हे एन्काउंटर सुरू झालं होतं. तब्बल 10 तास हे एन्काउंटर सुरू होतं. संध्याकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं आणि या ठिकाणी माओवाद्यांवर जवान भारी पडलेले आहेत. तब्बल 11 माओवाद्यांना 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. काल रात्रीपर्यंत 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले होते. आज सकाळी सर्चिंगमध्ये 3 आणखी मृतदेह सापडले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जो शस्त्रसाठा सापडलेला आहे तो चिंताजनक म्हणू शकतो, कारण सुरक्षा यंत्रणा अशा पद्धतीची जे अत्याधुनिक शस्त्र वापरतात, विशेषतः LMG हे खूप मोठं शस्त्र आहे. त्यासोबतच इन्सास आहे, त्रिनाटी आहे, असे वेगवेगळे अशा अत्याधुनिक बंदूक सापडले. त्यामुळे माओवाद्यांकडून मोठी कुठेतरी कारवाईची तयारी होती आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या कारवाईची शक्यता होती, पण तो प्लॅन उधळून लावण्यात जवान यशस्वी झालेले आहेत. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बिजापूर छत्तीसगड इथून आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी